सुटसुटीत झाली. बोलता येत नाही. मला असं वाटतं बरं का, काही गोष्टी बोलू नाही, काही गोष्टी बोलता येत नाही, काही गोष्टी बोलू देत नाही. म्हणजे काही माणसांनी बोलू नये, काही माणसांना बोलता येत नाही, पण काही गोष्टी बोलण्याच्या पलीकडच्या असतात, त्या मांडता येत नाही. माझं असं मत आहे बा, तुम्हाला पटेल ना पटेल, शब्द दरिद्री असेल तर त्या माणसाने बोलू नये. शब्दाचा अभाव असेल तर त्या माणसाने बोलू नये. का बोलू नये? कारण ते बोलायला लागलं की एक अडचण होते, ते मूर्ख आहे असं सिद्ध होत. दुर्बलस्य बलम राजा बालाना मृदनम बलम बलम मूर्खस्य मौनितम चौराणाम अनृतम बलम. चोराचं बळ खोटं बोलण्यात आहे, लहान मुलाचं बळ रडण्यात आहे, दुर्बळाचं बळ राजाच्या भीतीत आहे, आणि मूर्खाचं बळ गप्प बसण्यात आहे. त्यांनी बोलायचंच नाही. मला बोलू नाही. एक मूर्ख बोलायला लागलं, महाराज माझा आभार मानायला लागलं. म्हणजे एका गावाला सवय नाही. ते म्हटले आज आमच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने वैकुंठवासी संजय नाना धोलगे आले. आम्ही गावाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहते. वाहूनच आलेलं होतं कोणाला. बोलू नये महाराज, बोलू नये. शब्दाचा अभाव असेल बोलू नये. काही लोक बोलू देत नाही. म्हणजे मी इथलं सोडून बोलतो, पण डॉक्टर लोक शक्यतो दुसऱ्याला बोलू देत नाही. एक पेशंट गेला, डॉक्टर एक माणूस डॉक्टरांकडे गेला. डॉक्टर म्हणले या झोपा इथं झोपा, मी चेक करतो तुम्हाला. ते म्हणले नाही, मला नाही चेक करायचं, मला बोलायचंय तुमच्याशी. ते म्हणले मी इथं बोलायला रिकाम नाही, झोप गुप्त, बाहेर गर्दी पडली, बघा गुप्त. बोलू द्या 2 मिनिट. झोप रे बाबा. बळजबरीने झोपवलं त्याला, चेक केलं आणि उठून बसवलं. म्हणले जास्त बोलायचं नाही, एका शब्दात बोलायचं. नेमकं काय होतं तुला सांग. तो म्हणले डॉक्टर साहेब काहीच होत नाही, 2 तारखेला माझ्या मुलीचं लग्न, मी पत्रिका द्यायला आलो, तुम्ही बोलू देत नाही. काही गोष्टी बोलणं शक्य असून बोलता येत नाही. काही गोष्टी बोलणं शक्य असून बोलता येत नाही. सांगू का मी एक गोष्ट, मला एक म्हणजे घडलेली गोष्ट आहे. आणि कसं असतं महाराज, कधी कधी बादशाह बिरबल कीर्तनकारांसाठीच झालाय. म्हणजे त्यांचा अवतारच कीर्तनकारासाठी. काय माहिती बादशाह बिरबलाचा. आणि बादशाह बिरबल आला नाही तर कीर्तनकाराची मजाच काय. 1-2च मिनिटं घेतो, बोलू नये. एकदा ते बादशाह बिरबलाला म्हटलं उशिरा का झाला रे, का उशिरा आला तू आज. बिरबल म्हटले घरी पूजा होती सरकार झाला. काय पूजा करतो रे, पूजा करून का देव भेटतो का, आहे का देव. आहे ना, भेटतो ना मला, मी रोज बघतो. ते म्हणले देव आहे, तू बघितला. म्हणलं मुझे भी अल्लाह दिखा दो ना भैया. आता तुझा अल्लाह मी कसं काय तुला दाखवू. नाही मुझे अल्लाह दिखा दो, मुझे अल्लाह दिखा दो. बिरबल म्हणे ठीक आहे, थोडा वेळ दे, दाखवतो. तारीख ठरली. बिरबल बादशाला अल्लाह दाखवणार. आता बादशाला अल्लाच बघायचा होता. तो म्हटले दिसणारच आहे आपल्याला, अख्खं नातं होतं जमा करून घेऊ दाखवून सर्वांना. कामात कामचारी धाम. त्याने अख्खं जमा केलं, अख्खं जमा केलं. आता बिरबलाने दिवस ठरला, अल्लाह दाखवण्याचं ठरवलं. एक खोली बंद केली. त्या खोलीला 2 दरवाजे होते. एक दरवाजातून आत जायचं, दुसऱ्या दरवाजातून बाहेर पडायचं. आणि त्या खोलीमध्ये एक गाढव बांधून ठेवलं. काय बांधून ठेवलं? गाढव. सर्वांना सांगितलं लाईनीत उभं राहा. एकदा एकाने जायचं. जो मध्ये जायचा त्याला बिरबल सांगायचं ए देखो आप अंदर जाने के बाद आपको अल्लाह का दर्शन हो जाएगा, लेकिन एक बात सुनना, आप एक बाप के हो तो अल्लाह दिखेगा, 2 बाप के हो तो गधा दिखेगा. हे गेलं मध्ये पहिलं गेलं तिथं काय होतं, आधीच गदडच होतं, त्याला काय दिसणार आहे. ते म्हणजे गधा आहे. ते बाहेर जाऊन चुपचाप ते म्हणतो बिरबल जिंदगी में पहली बार अल्लाह का दर्शन हो गया. बादशाहला हेच सांगितलं. बादशाह आवेशात गेला. बघतो तर गदड. नंतर बादशाह परत आला. पण बिरबलला कडकडून मिठी मारली ना आनंदाने नाचायला लागला. बिरबल बहुत खूप सारा. आता मला सांगा, बोलता येत नव्हतं का बोलायचंच नव्हतं? बोलायचं नव्हतं, बोलता येत नाही. पण ऐका, माझे तुकोबार आहे, या संत दर्शनाच्या अवस्थेवर पोहोचले, त्यांना बोलण्याच्या पलीकडची अनुभूती आली आहे. आणि ती अनुभूती बोलता येत नाही महाराज, नाही महाराज. खरं तर म्हणजे बोलता येतं. खरं सांगू का,
बोलण्यातलं माया तत्व असतं, न बोलण्यातलं ब्रह्मतत्व असतं. ब्रह्मतत्वाची अनुभूती बोलता येत नाही, ती बोलण्याच्या पलीकडची आहे. महाराज म्हणतात, बोलो अबोलने मरोनी अजिने असोनी नसने जनी आबा. भोगी त्याग झाला संगीचा संग, तोडी येले लाग माग दोन्ही. बोलता येत नाही महाराज. लोक म्हणले, तुकोबराय तुम्ही नका बोलू, आम्ही ज्ञानोबरायांना विचारू. ज्ञानोबराय बोलतील की नाही आम्हाला? ज्ञानोबराय सांगतील. ज्ञानोबरायांकडे गेले, ज्ञानोबराय आपला अनुभव सांगतात. मज बोलो नये ऐसे केले, तिथे नेली मी माझे मनी वेद होतयाचा. लोक म्हणले, इथं काय आता थांबण्यात अर्थ नाही, आपण कधी त्र्यंबकला जाऊन निवृत्तीनाथांना विचारू. दादा सर्वांना सांगतात, आपल्याला सांगतील. निवृत्तीनाथांना विचारल्यावर नाथ म्हणतात, पडले भाग्य माझे धन्य झालो संसारी, श्री गुरु भेटले होते ने धरिले करी, पश्चिमेशी चालविले आत्मस्वरूप निर्धारी, ते सुख काय सांगो. बोला ना, वाचे बोलता नये, तुका म्हणे वाचा राहिली कुंठीत, पुढे झाले चित्त समाधान. मात्र चित्ताचं समाधान झालं हे लक्षण. नाही तर एखादं बोलणार नाही, मौन धरून बसेल आणि त्याला तुकोबराय समजणार, असं नाही. म्हणजे चित्त समाधानी असेल तर त्याच्या मौनाला अर्थ आहे. बरोबर आहे की नाही? चित्त मात्र समाधानी आहे. या जगामध्ये फक्त संत समाधानी आहेत. 10 मिनिटं राहिले, मी पळतो थोडा. संत समाधानी आहेत महाराज या जगामध्ये. फक्त या जगामध्ये तुम्हाला सांगतो, गल्लीतली सत्ता मिळू द्या नाही तर दिल्लीतली सत्ता मिळू द्या, गल्ली से दिल्ली तक कोणी समाधानी नाही. किती एक सांगू का, भौतिक सुखाच्या लालसेने माणसं प्रचंड दगदगतात, पण कधीच समाधानी होत नाही. कारण काय कारण आहे? या जगामध्ये संत सोडलं तर कोणी समाधानी नाही. एक सांगू का तुम्हाला, प्रपंचातले विषय मिळले की समाधानच बिघडतं, उलट परमार्थातले मिळले की समाधान वाढतं. प्रपंचात आमच्याकडे सांगतो, एकाला 10 किलो सोन्याचा पुतळा सापडला. तुम्ही या, खोटं वाटत उद्या मी दाखवतो तुम्हाला. 10 किलो सोन्याचा पुतळा सापडला, लोक नुसतं बघायला जाऊ लागले. सापडलं जातं तर बघायला काय हरकत आहे? बघणारे आनंदी व्हायचे, ज्याला सापडलं ते टेन्शन मध्ये बसले. त्याला एकाने विचारलं, जर हास ना, 10 किलो सापडलं, एवढं काही साधी गोष्ट आहे का? हास. ते म्हणले, त्याच्यावर काय लिहिले वाच. त्याच्यावर लिहिलेलं होतं, हा सोन्याचा 10वा पुतळा आहे. लोक म्हणले, किती वय असू दे, तुला सापडला ना, काय करायचं? तो म्हणले, तसं नाही, हा जर 10वा आहे मग 9 कुठे असतील? समाधान नाही मला. पण संत मात्र समाधानी आहेत, नाही का? यत् प्राप्येन किंचित वांछति न शोचति न रमते न दृष्टिनोत्साही होती, लब्धा प्रमाणसितो होती, अमृतो होती, तृप्तो होती. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आता काहीच राहिलं नाही, प्राप्तव्य नाही, कर्तव्य नाही, पूर्ण समाधानी. अहो मला सांगा, लोक ज्ञानोबराय तुकोबरायचं नाव घेणाऱ्या कीर्तनकाराच्या कीर्तनात समाधानी होतात, प्रत्यक्ष नाव घेतल्यावर किती समाधानी होतील?
प्रत्यक्ष तुकोबाराय ज्ञानोबारांच्या दर्शनाला गेल्यावर किती समाधानी असतील. ज्यांनी प्रत्यक्ष तुकोबारांच्या कीर्तनात टाळ वाजवले ते किती समाधानी असतील. ज्यांनी प्रत्यक्ष तुकोबारांचं कीर्तन श्रवण केलं ते किती समाधानी असतील. आता सांगा प्रत्यक्ष तुकोबाराय किती समाधानी असतील. पुढे झाले चित्त समाधान. कशामुळे पण हे कारण विश्वातली सर्व सुख पाठीमागे लागली ना. सर्व सुखे आजी येथेची ओळदी, येथेची ओळदी, येथेची ओळदी. सर्व सुखे आजी येथेची ओळदी, येथेची ओळदी. चरणा पूजे